गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद श्री गजानन नमो नमः गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजाननो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन गण गण गणात गण गण गणात बोले 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 गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण बोले गण बोले गण गण गणात ज्या कार्यक्रमाची प्रतीक्षा होती तुमचा मुलगी रुचा आपली कलाकार आलेले जोरदार ताली झी सारेगामा लिटिल चॅम्प 17ची एक कलाकार यशस्वी ओळख करून द्यायची खरी गरज नाहीये पण एक औपचारिकता आपली म्हणून सौरभ कांगल सर्व कलाकार यांची ओळख करून देतो आणि मग कार्यक्रमाची सुरुवात होते. जय गजानन. सर्वप्रथम रुचाची ओळख करून देतो. कुमारी रुचा अभय गांगरेकर इयत्ता 5वीत शिकत आहे. नवभारत इंग्लिश मिडियम स्कूल सारेगम लिटिल चॅम्प्स येथील आत्ता जे पर्व झालं त्याच्यामध्ये पहिल्या 12मध्ये तिचं सिलेक्शन झालं होतं. ही विशेष ओळख आहे. आपले तबला वादक सुशील पाठक, तबला विशारद श्री श्रीपाद राव यांच्याकडे तबल्याचे शिक्षण संगीत उपशास्त्रीय सर्व प्रकारांना तबला साथ करतात. कन फळशीकर, श्री भरत तेलंग, ह.ब.प. चारुदत्त आफळे बुवा, पंडित श्री उपेंद्र भट, टीव्ही स्टार श्री विघ्नेश जोशी यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमास तबला साथ केली आहे. फडके गणेश मंदिर डोंबिवली यांच्याकडे देण्यात येणारा 2014 सालचा उत्कृष्ट तबला साथीदार पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. कल्याणमध्ये बिर्ला स्कूलमध्ये संगीत विशारद म्हणून कार्यरत आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये तबल्याचे त्यांचे क्लासेस घेतात. तिसरं हार्मोनियमवर आपल्या तनुश्री रवींद्र जोग शैक्षणिकदृष्ट्या पोस्ट ग्रॅज्युएशन इन हर्बल सायन्स सध्या जेनपॅक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कार्यरत आहेत. सांगीतिक शिक्षण शास्त्रीय संगीताच्या मध्यमात प्रथम पर्यंतच्या परीक्षा उत्तीर्ण, महाराष्ट्र सुगम संगीताच्या संगीतरत्नपर्यंतच्या परीक्षा उत्तीर्ण,
सुरमणी श्री महेश कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनाचे धडे घेत आहेत. तसेच अनेक लहान मोठ्या कार्यात सुगम संगीत गायन करतात. हार्मोनियम वादक आवडते. आई कैलासवासी शिल्पा जोग यांच्याबरोबर अनेक भजनांच्या कार्यक्रमात हार्मोनियमची साथ केली आहे. सुरश्रीताई कांगरेकर नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल येथे गेली 7-8 वर्षापासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. शेवटची ओळख अभय घांगरेकर यांची. ते नागरिक सहकारी बँक येथे 20 वर्ष ॲज अ अकाउंटंट कॅशियर म्हणून काम करत आहेत. विशेष ओळख म्हणजे ते हरिभक्त पारायण ती कीर्तनकार सेवा पण देऊ इच्छितात. आत्ताच दासनवमीचा उत्सव झाला, तिथे सज्जनगडावर त्यांना सेवा करण्याचा अनुभव आला आहे. मी अभयदांना सांगतो की पुढची सुद्धा तू कार्यक्रमाची घ्याल. नमस्कार. महाराजांच्या चरणी कुटुंबाला अभिवादन करून तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती केली. ह्या नात्याने तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या परमेश्वर स्वरूपाला वंदन करून आज श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे आयोजित वसंतोत्सवामध्ये रोजची गायन सेवा सादर करण्याची संधी आम्हाला दिली म्हणून सगळ्यांचे मनपूर्वकपणे आभार मानतो. आणि महाराजांनी कार्यक्रम आपण जरी म्हटलं तरी ती सेवा रूपाने झाली पाहिजे म्हणून ती सेवा महाराजांनी त्यांच्या चरणावर रुजू करून घ्यावी विनंती करतो. आणि कार्यक्रमाला आम्ही सगळेजण सुरुवात करतो. कलाकार जरी असला कलाकार जरी असलो तरी महाराजांचे सगळ्यांपुढे महाराजांपुढे मनपूर्वक सेवा करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहिलो. कलाकार पण आपली वयाने अनुभवाने छोटी आहे. आजचा तिचा 3राच कार्यक्रम आहे. पहिला कार्यक्रम ठाण्याला झाला ज्येष्ठ नागरिक संघामध्ये. दुसरा रामनवमीच्या दिवशी झाला 17 तारखेला. आणि आजचा 3रा गजानन महाराजांच्या समोर. तर तुम्ही सगळ्यांनी जी काही सेवा तिच्या हातून घडेल ती गोड मानून घ्या ही तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक विनंती करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपल्या धर्माप्रमाणे आपल्या परंपरेप्रमाणे कुठल्याही कार्याची सुरुवात कुठलंही कार्य असो की त्या गणरायाच्या स्मरणाने आपण करतो. विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. त्या गुणाधीशाचं गुणेशाचं गणाधीशाचं स्मरण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. गजानना गजानना करीत तुझसी प्रार्थना. हा जो आग्रपूजेचा मान आमच्या गणपती बाप्पांना मिळालेला आहे. विशेष सांगायचं म्हणजे तो सुद्धा रिझर्वेशनने मिळालेला नाही. तो सुद्धा बुद्धीच्या जोरावर प्राप्त करून घेतलेला आहे. आणि म्हणून आमच्या शिक्षणामध्ये पहिल्यापासून शिकवताना गणपतीचा होता, गजाननाचा होता. आमच्या शिक्षणाला अध्यात्माची जोड होती. तिथपर्यंत सगळं चांगलं होतं. पण आम्ही गणपतीचा बाजूला करून गवतातला आणला, गाडग्यातला आणला. अजून पुढचा नाही आला म्हणजे मिळेल. म्हणून त्या गुणेशाचं गणपती बाप्पांचं वर्णन करणारं विनायक रहातेकर यांनी लिहिलेलं गीत, दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अपर्णा मयेकर यांच्या स्वरातलं गजानना गजानना करीत तुझसी प्रार्थना या गाण्याने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करू. Yeah.
कार्यक्रम करायची संधी मिळाली. आज रविवार, कालच एकादशी झाली. म्हणजे तुम्ही आम्ही करतो ती नाही, अन्नात बदल केल्यावर त्याला एकादशी म्हणत, ती एकादशी नाही, वारकरी संप्रदायाची एकादशी. म्हणजे ज्याच्यामध्ये आमच्या सगळ्या संत मंडळींनी एकादशी काय करावी, तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 आणि 5 10 आणि 1 मन हे पांडुरंगाला अर्पण करणं, त्याला एकादशी असं म्हणतात. मने सहित वाचा काया अवघी दिदली पंढरी राया, ते घडेल ज्या दिवशी त्या दिवशी एकादशी. कारण पांडुरंगाने, त्या परमेश्वराने दिलेली प्रत्येक इंद्रिय ही त्याच्या सेवेसाठी लागली पाहिजे हे सांगणारं पुढचा अभंग, जगद्गुरु अशी ज्यांना उपाधी आहे त्या तुकाराम महाराजांचा अभंग. कारण एक 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 इंद्रिय सगळं हळूहळू हळूहळू रिटायरमेंटकडे झुकायला लागतं. केसांनी बघुनी वयास आपुल्या कृष्णत्व ही त्यागिले. हो, केसांनी बघुनी वयास आपुल्या कृष्णत्व ही त्यागिले. म्हणजे पहिले केसांना कळलं की आता बास झालं, म्हणून त्यांनी काय सोडला, काळेपणा सोडला. म्हणजे सगळ्यात पहिले केसांना कळतं की ही गेलेली केस आहे. केसांनी बघुनी वयास आपुल्या कृष्णत्व ही त्यागिले, लक्षावे ना विषयास म्हणून ते चक्षु ही मंदावले. पोक येतो पोक का हो, ताठा टाकुनी वाकली बघत तनू सर्वांची वंदावया, पण चित्ता सोड आता भटकणे शोभेन जे यावया. की बाकी सगळी इंद्रिय जरी म्हातारी झाली तरी ह्या इंद्रियांना आपल्या नियंत्रणामध्ये ठेवणारं, भगवद्गीतेमध्ये ज्याला 6वं इंद्रिय म्हटलेलं आहे, ते मन मात्र आपल्या ताब्यात राहत नाही. म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज प्रत्येक इंद्रियाला उपदेश करतात की तू ज्याच्यासाठी जन्माला आलायस ते कर. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यावं सुख पहा विठोबाचे मुख. असं जर का घडलं तर ती एकादशी हे सांगणारा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पुढचा अभंग भीमपलास रागातला रुचा ऐकवतो. सा
दाखवू बरं मोबाईलवर. बी 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 ना. कोणी महाराजांचे उपासक, कोणी स्वामींचे उपासक, कोणी दत्त महाराजांचे उपासक, कोणी देवीचे उपासक, कोणी गाणपत्य, नानाविध सगुण रूप आपल्या धर्माने आपल्याला उपासनेसाठी दिलेली आहे. जो ज्याचा भक्त असेल त्याचं नामस्मरण करण्यासाठी अनेक पर्याय आपल्याकडे आहे. पुढचं जे गीत आहे ते महाराजांचे गुरु अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, हे ज्यांचे अवतार, त्या दत्त महाराजांच्या नामाचा महिमा सांगणार पुढचं गीत. अत्री आणि अनसूये, अत्री ऋषी आणि अनसूया मातेच्या पोटी सगळ्यांना गुरुचरित्रामध्ये येणारी कथा आहे. तुम्ही सगळे उपासक साधक मंडळी आहात, मी लहान तोंडी मोठा घास घेत नाही. ती सगळी बाळं झाली आणि त्रैमूर्ती दत्तात्रयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी पिठापूर, द्वितीय अवतार म्हणजे श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, ज्याने औदुंबर, नरसोबाची वाडी आणि गाणगापूर येथे विमल, मनोहर आणि निर्गुण अनुक्रमे अशा पादुका स्थापन केल्या. आमच्या महाराजांचा अवतार म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचा प्रसार करण्यासाठी झाला. तसं बघायला गेलं तर ते आचरण जर का आमच्यामध्ये राहिलं, आम्ही ते आचरलं, तर दत्त जन्म हा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये होऊ शकतो. माझा डबा घसरलेला नाही रेल्वेचा, ट्रॅकवरच आहे. अत्री, अ म्हणजे विरहित, च्या शिवाय मराठीत सांगतो लेस. त्रिदोष विरहित शरीर म्हणजे कफ, पित्त, वात या कुठल्याही प्रकारचा दोष नसणार शुद्ध असं शरीर अत्री. आणि अशा शुद्ध शरीरामध्ये असूया नसलेलं मन म्हणजे अनसूया यांचा संयोग जेव्हा होतो तेव्हा दत्त जन्म ठरला. अशा आमच्या दत्त महाराजांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे बोलणं जास्त जातं. दत्त दत्त नामाचा महिमा, ज्याच्यामध्ये औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या सगळ्या महाराजांनी स्थापन केलेल्या तीर्थक्षेत्रांचा महिमा आहे. प्रवीण दवणे यांनी लिहिलेलं हे गाणं नंदू होनप यांचं संगीत आणि पंडित अजित कडकडे यांनी गाऊन अजरामर केलेलं ऋषाच्या तोंडून आहे.
धन श्री गुरुदेव दत्त. त्या उन्मत्त झालेल्या रावणावर आमच्या प्रभू रामचंद्रांनी विजयश्री प्राप्त केली आणि स्वगृही परतले 22 जानेवारी 2024. नाही का? भव्य दिव्य आता सगळं सुरू आहे. याही पेक्षा भव्य दिव्य याची देही याची डोळा बघायला मिळेल. जिथे काही रस उरला नव्हता, ज्या नगरीमध्ये राम नव्हता, त्या नगरीमध्ये राम परत आले. एक माहितीसाठी म्हणून फक्त सांगतो, राक्षस हा शरीरवाचक शब्द नाही, तो वृत्तीवाचक शब्द आहे. माणसाला आपल्याकडे असलेल्या बुद्धीचा किंवा कुठल्याही गोष्टीचा जेव्हा अहंकार होतो तेव्हा सगळ्यात मोठ्या साक्षराचा राक्षस व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे अयोध्येला परत आल्यानंतर जेव्हा आमच्या कौसल्या मातेने प्रभू रामचंद्रांना ओवाळलं आणि म्हणाल्या की मेरे लल्ला रावण को तुमने मारा, तेव्हा प्रभूंनी उत्तर दिलं, मैया रावण को मैंने नहीं मैंने मारा है. दशग्रंथी ब्राह्मण होता, भगवान महादेवांचा निश्चित भक्त होता, पण अहंकार मनामध्ये जास्त झाला की माणूस रसातळाला जातो आणि मग प्रभू रामचंद्रांसारखा अवतार या भूतलावर होतो आणि रावणाचा निपात करावा लागतो. पण जर थोडा रूपकात्मक विचार केला तर राम कोण, रावण कोण? आपण सगळेजण गणपती उत्सवामध्ये नवरात्रामध्ये म्हणणारी आरती आहे, उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी. उत्कट साधुनी शिळा, शिळा म्हणजे जडत्व, त्याची उत्कटता साधणे म्हणजे ते जडत्व भंग करणे. सेतू बांधोनी, जीव आणि शिव अंतर आहे भवसागर मध्ये, तो सेतू बांधाचा. उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी आणि लंकापुरीचा विध्वंस करायचा. कुठल्या? लिंग देह लंकापुर विध्वंस. स्थूल सूक्ष्म असे देहाचे प्रकार आहेत. जास्त सांगत नाही, तुम्हाला कीर्तन सुरू आहे असं वाटायला नको, थोडक्यात सांगतो. त्या लिंगरूपी देहाचा लंकाचा विध्वंस करायचा. आणि पुढचं वाक्य महत्वाचं, काम क्रोधाधिक राक्षस मर्दोनी देह अहंभाव रावण निवटून. त्या अहंकाराचा नाश केल्यानंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये असलेला राम, पुढे शब्द वापरले काय? जयदेव जयदेव निज बोधा रामा. की जीव आणि शिव हे वेगळं नाही, हा बोध ज्याला होतो त्याच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्र येतात. हे वर्णन करणारं त्या काळचं या अयोध्येमध्ये आलेलं गीत, अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र परत आले त्या प्रसंगाचं वर्णन करणारं योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेलं, बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांनी गायलेलं विजय पताका श्रीरामाची झळकते.
आल्यानंतर सिंहासनावर विराजमान झाले आमचे प्रभू रामचंद्र, आणि कसे दिसत होते याचं वर्णन समर्थांनी केलं. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकांचा कुळावा, प्रभाते मधी राम चिंतित जावा. हा राम काही एक आहे. तो जो सिंहासनावर विराजमान झालेला आहे त्या प्रभू रामचंद्रांनी कधीतरी एकदा आपल्याला दर्शन द्यावं हे मागणं त्यांच्याकडे मागणारं पुढचं गीत आहे. या गीताचं वैशिष्ट्य जरा सांगतो. सारेगमप मध्ये ऋचा असताना होम मिनिस्टरच्या एका भागामध्ये तिने हे गाणं म्हटलं होतं आणि ते खूप सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालं होतं. त्याला मराठीत व्हायरल असं म्हणतात. ते काय ते झालं होतं, पण हे गाणं म्हणजे हे गीत हा अभंगाच्या काही कमी नाही. सारेगमप मधला सुप्रसिद्ध गायक जो आता खूप मोठा महाराष्ट्राला देशाला मिळालेला गायक आहे तो प्रथमेश लघाटे. एकदा टाळ्या वाजवू त्याच्यासाठी. त्याचे आजोबा कैलासवासी पांडुरंग सीताराम लघाटे यांनी स्वतः शब्दबद्ध आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत प्रभू रामाने दर्शन द्यावे, गातो मुखी श्रीराम, ते आता ऋषाकडून ऐकू.
उल्लेख झाला, स्वामी म्हणजे मालक या अर्थी, की त्यांच्या दासाचा उल्लेख नाही झाला तरच नव्हे. प्रभू रामचंद्रांचं गीत झाल्यानंतर त्यांचे जे अत्यंत प्रिय भक्त म्हटलं जातं, म्हणजे समर्थांनी राम हे दैवत जरी अधिष्ठात्री देवता असली तरी समर्थांचा विशेष स्नेह मारुतीरायांवर होता. रामरक्षेमध्ये असलेला प्रसिद्ध श्लोक आहे, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर युथ मुख्यम वगैरे 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 सगळ्या डिग्र्या त्या त्यानं कधी आवडल्या नाही. त्यानं शेवटचं फक्त आवडायचं श्रीरामदूतम शरणम. माझं आयुष्य अंजनी मातेने सांगितलं होतं, भगवान महादेवांची जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा अंजनी मातेने मागितलं, काय मागितलं? सद्गुणशाली अक्षय दृढतनु सुत दे मला महादेवा. सद्गुणशाली अक्षय दृढतनु सुत दे मला महादेवा. रघुकुल मंडन सीतापतीची त्याला घडो सदा सेवा. की माझ्या पुत्राच्या हातून कायम माझ्या प्रभू रामांची सेवा घडो, याच्यासाठी असा पुत्र मला दे. असं मारुतीरायांचं वर्णन करणारा पुढचा अभंग. या अभंगाबद्दल जरा विशेष सांगण्यासारखं आहे. आज वास्तविक हार्मोनियमच्या साथीला ओंकारच होता. ओंकार लेले म्हणून माझे मित्र आहेत, वज्रेश्वरीचे पुजारी हेमंत लेले, त्यांचे चिरंजीव. अकॅडमिकली म्हणजे शैक्षणिक ते मायक्रोबायोलॉजीमध्ये PhD करत आहेत. DY पाटील कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून आहेत, पण आज नीटच्या एक्झामिनेशनला परीक्षेला त्यांना सुपरवायझर म्हणून अचानक जावं लागलं, म्हणून त्यांना येता आलं नाही. माझी महाराजांकडे प्रार्थना आहे की हा अभंग सुरू असताना ते आले तर बरं होईल. कारण असं की हा आत्तापर्यंत मारुतीरायांचं वर्णन करणारा तुम्ही कधीही न ऐकलेला अभंग असेल, फारसा प्रचलित नाही. ओंकारचं वैशिष्ट्य असं की अनेक अभंग जे प्रचलित आहेत, ज्यांच्या चाली प्रसिद्ध आहेत, त्यांना त्यांनी वेगवेगळ्या रागांमध्ये चाली बांधलेल्या आहेत. मूळ चाल आपल्या विस्मरणात जावी इतकी त्या चालीची गोडी आहे. तर ओंकारनी संगीतबद्ध केलेलं, नाथांनी वर्णन केलेलं जय बल भीमा न कळे सीमा वेदा तुझा महिमा आहे, हे मारुतीरायांचं वर्णन करणारा अभंग देश रागामध्ये. कारण मारुतीराय चिरंजीव आहे. तुम्ही कुठेही गेल्यानंतर बघा, मारुतीरायांचं जिथे मंदिर असेल तिथे राम नसले तरी चालतात. चालतात का नाही? काय वाटतं का आपल्याला? नाही वाटत, कारण त्यांच्या अंतःकरणामध्येच राम आहे. छाती फाडून दाखवलेली आहे एकदा. पण राम मंदिरामध्ये गेला आणि दक्षिणेला जर का दिसले नाही, सन्मुख तो उभा मारुती बलभीम दिसलं नाही, तर नजर आपली शोधते, काहीतरी ओको ओको वाटतं. आणि दिसले कोपऱ्यामध्ये की ओके ओके वाटतं लगेच. त्या मारुतीरायांचं वर्णन करणारा नाथांचा अभंग देश रागामध्ये बांधलेला, ओंकारनी चाल दिलेला. रोजच्या पहिल्यांदाच प्रयत्न करते. अभंग ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की गायला किती कठीण आहे. तर महाराजांचे आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी ठेवा. समेला सम हा सम आली, तुला सुरुवात करा.
ऐकायला चाल जितकी सोपी वाटते तेवढी म्हणायला ती सोपी नाहीये. सध्या संपदाताई माने ठाण्यात त्यांच्याकडे शिकते. नंतर ओंकार तिला सध्या गाणं शिकवतोय आणि माझी मेहुणी तनुश्री जो ह्या तिघांच्या तालमीत तयार होतोय विद्यार्थी. आज ज्यांच्या दरबारामध्ये सेवा करायची संधी मिळाली त्यांचं वर्णन करणारं पुढचं गाणं. एकदा महाराजांचा गजर करू सगळे मिळून. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. गुरूंचं स्थान आयुष्यामध्ये किती महत्वाचं असतं मी वेगळं सांगायची गरज नाही. जो लघु नाही त्यालाच गुरु म्हणतात. गुरु म्हणजे शब्दाचा अर्थच मोठा. गु अंधियारी जानिये रू कहिये प्रकाश मिटी अज्ञानी ज्ञान दे गुरु नाम है तास. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भरलेला अंधकार जो दूर करतो त्याला गुरु असं म्हणावं. कबीर महाराजांचा एक दोहा फक्त सांगतो गुरूंची महती वर्णन करणारा की किती सगळ्यांनी जरी सांगितलं तरी कबीर महाराज म्हणाले ते वर्णनातीत आहे, अनुपमेय आहे. सब धरती कागज करू लेखनी सब बन राय. सब धरती कागज करू लेखनी सब बन राय. सात समुद्र की मसी करू पर गुरु गुण लिखा न जाय. सगळ्या समुद्रांची शाई करून जरी लिहायचा प्रयत्न केला तरी गुरूंचं महत्व आयुष्यामध्ये काय असतं ते सांगता येणार नाही. असं महाराजांचं वर्णन करणारं पुढचं गीत प्रवीण दवणे यांनी शब्दबद्ध केलेलं. नंदू होनक यांचं संगीत आणि पंडित अजित कडकडे यांनी गायलेलं सुप्रसिद्ध गीत. गजाननाच्या चरणी जुळवू या हृदयाचे नाते. गण गण गणात
व्यवहार असो, प्रपंच असो, परमार्थ असो, काही असो, प्रत्येक गोष्टीमध्ये व्हरायटी दिलेली आहे. एकच कुठली गोष्ट धरून बसायची आपल्याला गरज नाही. गाणं म्हटलं की शास्त्रीय आलं, उपशास्त्रीय आलं, लोकसंगीत आलं. त्यातला पुढचा प्रकार सुगम संगीत आहे. अनेक प्रकार आहेत. त्यातला एक सुप्रसिद्ध प्रकार म्हणजे ज्याला गोंधळ जोगवा असं म्हटलं जातं. आदिशक्तीकडे आज आणायचे रविवार आहे म्हणून त्या आदिशक्तीचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विष्णुदास नामांनी रचलेलं हा गोंधळ जोगवा आता रुचा सादर करते. तात्पुरा केला महिषा
काळी एक आहे ना खूप आता मध्ये नको खाऊ गाण्याच्या काकांना नको. त्याप्रमाणे त्यानुसार महाराज मागणार एक गीत सुप्रसिद्ध असं गीत की त्याच्यामध्ये एका पक्षातर्फे चकोर चांदणं मागत असतो नेहमी असं तोंड उघडून, आणि जे काही बरोबर आलं कानाला श्रवणीय वाटलं ती सगळी महाराजांची कृपा. भगवंताला कैवल्य दाता असं म्हटलेलं आहे की त्या चकोर पक्षाला जसं तू दान दिलंस चांदण्याचं तसं आम्ही तुझ्या या कैवल्य दानाच्या चांदण्याला भुकेलो असलेलं चकोरच ते त्या पांडुरंगाच्या चरणी मागणं मागू. अशोक परांजपे यांनी शब्दबद्ध केलेलं आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं भैरवीतलं गीत चंद्रवाहो पांडुरंगा कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. सगळ्यांची रजा घेतो. भैरवीनी कार्यक्रम संपतो. चांदण्याला
ये हाँ 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 वो अच्छा केतन आलंय हाँ तो अरे ये अरे ये ना आरोह आणि जीविका जोरदार गायला सगळ्यांतर्फे 4 ओळी रुचा तुझ्यासाठी सुचल्यात मला. रुचा सगळे आपण झी टीव्हीवर बघत आलो आहोत. रुचा आहे गुणी आणि खट्याळ, बोल घेवडी करते गोष्टी हो वेल्हाळ. मोठी हो रुचा तुझ्या गुणकर्तृत्वाने, रिझवो रसिका निरंतर तुझी सूरवाणी. यशकीर्ती लाभो तुझ हीच प्रार्थना करतो आज आम्ही सर्व गजानन चरणी. खूप शुभेच्छा. आपण आता छोटासा सत्कार आणि मग 1-2 मिनिट आमचा शिक्षिका म्हणून शिष्य असलेली परीक्षा आणि करत असलेली अप्रतिम साथ. खूप सुंदर. तबल्यावर केलेली साथ श्री सुशील पाठक. तबल्याची इतकी सुंदर सुरेख साथ केली की साथीदार कसा असावा याचा आदर्श व्यक्तिपात साथ देत आणि सगळ्यांनी स्वीकारला. वा हां